सातत्याने पंचांच्या भूमिकेत आहेत. प्रदीप असेल, मधु असेल, राजू असेल, ह्या संघाला सपोर्ट भरपूर होता ना अशोक पाटील, त्यामुळे संघाने चॅम्पियनशिप पटकावली देखील होती. सायकलला बिंदास न शकला गंगाराम ऑन साइड पाहू शकता. शॉर्ट विकेटला मिड ऑन ला क्षेत्रक्षण. पहिला चेंडू ड्राईव्ह करता बॅटच्या टोला गली रिजन मधनं थर्डमॅनला वेगाने चालला राजू जोशी पाट आपण राजू मात्रे पाटला करतोय, चेंडूला थांबवतोय, तोपर्यंत इथे धावा मिळत आहेत 2. जितूला देखील आपण नेहमी यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहिलं, पण आज नाही यष्टिरक्षण करत. गोलंदाजी मार्कवर बिंदासने खातं उघडलं आपलं 2 धावेने आपलं आणि संघाचं. प्रदीप पुण्याच्या क्षेत्रामध्ये बदल करतोय. खरंच खेळाडू कमी आहे त्यामुळे सर्कलच्या बाहेर नाहीत, इथून सर्कल भेदावा लागणार बिंदासला. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला, चेंडू चालला यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून बाला पाठलाग करतायत. चेंडू आणि बालाची शर्यत लागली पण चेंडू मात्र वेगाने सीमारच्या पार चौकार. टाईप केला ऑफ ड्रायचा फटका खूप चांगला बघायला. बिंदास प्रत्येक शॉट्स नंतर ना बॅटला चिमून करतोय, त्या बॅटनीच त्याला धावा मिळतायत. फेवरेट बॅट असणारे प्रदीप. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, बॅक पडून कट करायचा होता, यावेळेला कॉटबॅनचा अपील होतंय. अजून अपील केले पण पंच सांगतायत की कोणत्या प्रकारच्या बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. अशा पडेल जेव्हा खेळाडू कमी असतात ना तेव्हा गोलंदाजाची कसरत असते, कारण त्याला माहिती आहे जरा तरी दिशेपासून भटकलो तर चेंडू आपण तर बॅटर त्याचा फायदा घेईल, चेंडूवरती प्रहार करेल. बघा मगाशी मॅन ऑफ द मॅच नितीन जोशीला त्यांना मी डेडिकेट करतो, आपण तर लगेच शेअर करतो शिवाजी जोशी बरोबर. एक चांगली संकल्पना, चांगली स्पोर्ट्समॅनशिप. फटका सूर्य घ्यायला मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू गेला 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारच्या पार. पॉवर प्लेचा अतिशय चांगला फटका. आता जर खेळाडू इथे असते ना जास्त सर्व 11च्या 11 तर झेल पकडला गेला असता, त्यामुळेच तर बिंदासनी धोका पत्करला ना. त्याला माहित आहे बिडॉनला आहे, आपण दिलीप त्याच्या डोक्यावर जर आपण चेंडू मारला तर आपल्याला चौकारच मिळेल. 20 तारखेला आपण मोठी रणधुमाळी, सर्वांचं भवितव्य वोटरांच्या हातामध्ये, कॅन्डिडेट जे उभे आहेत त्यांचे. प्रदीप पुण्याचा गोलंदाजी मार्कवर बिंदास. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक करत होता, यावेळेला चेंडू स्टिकर जवळ लागलाय आणि प्रदीपने सांगितलंय माझा झेले मी घेणार आहे. बिंदासला मैदान सोडावं लागतंय, प्रदीपला यश मिळतं. बॅटर बाद. तो म्हणजे आपण किशोर मुंडे आलाय. किशोरला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. गंगारामला अजूनही स्ट्राईक मिळत नाहीये. गंगारामने गेल्याशी काय खेळ केला होता, जबरदस्त बॅटिंग. प्रदीप गोलंदाजी मार्कवर यश मिळालंय. पहिला गडी बाद झालाय, धाव संख्या 10 वरती आपण पाहू शकता. इथं स्मृती आगासन 40+ संघ चंद्रकांत पाटीलने पुरस्कृत केला हा संघ आहे. त्यांच्या सौभाग्य त्यात आपल्यात नाहीयेत. चेंडू ऑन साइड ला पाठवून दिलाय, चेंडू गेला खूप लांब आणि खूप उंच. षटकार.
आगासन 40+ संघ नितीन काळांचा वाढदिवस आहे. मगाशी आम्ही त्यांना म्हणालो की तुमचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करू आणि करावे लागतं. नितीन जोशी का या व्यक्तीचा आम्ही वाढदिवस साजरा करू? तर तुम्हाला ती गोष्ट सांगतो, बऱ्याच जणांना माहिती नसेल. माझी जेव्हा आई वारली होती शिवाजी जोशी, तेव्हा माझ्याबरोबर माझे भाऊ तर होतेच, पण हा नितीन काळात माझ्यापर्यंत 1 वाजेपर्यंत माझ्याबरोबर होतं. मी स्वतः त्याला बोललो की तू जा बाबा, आता घरी तुला उशीर होतोय. म्हणून मी त्याला भावापेक्षा जास्त प्रेम देतो. आम्ही नेहमी सांगतो ना शिवाजी जोशी, काम ऐसा करो की नाम हो जाए. इस तर 40+ ची ओळख. आणि आम्ही नेहमी सांगतो ना, काम ऐसा करो की नाम हो जाए. माझ्याबरोबर थांबलं ते महत्वाचं नव्हतं, थांबणं फार महत्वाचं होतं. मला तिथे धीर देणं फार गरजेचं होतं आणि ते दिलं नितीन काळांनी. आणि असं नाही शिवाजी जोशी तिन्ही कार्यक्रमात 10व्याला 13व्याला आणि आपण मित्र पुंजावणीच्या दिवशी पण उपस्थित होते. ते आपल्या याच्यातले विधी मोठे असतात. या मॅचच्या दिशेने आठवण निघाली म्हणून ते सांगितल्या. अरे आठवणी देखील सांगणं फार गरजेचं. जितू हा चेंडू फटका सूर्य के यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. वाईट ची खूण करतायत. 1 धावेने भर धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा, 21 धावा धावफल करते. आपण पाहू शकता जितू तू गंगाराम फटका यावेळेला उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पायचं झेल होतोय का? राजू आले आहेत. गुड कॅच. भरपूर धावले आपण बघितलं तर यावेळेला विकेटला डीप मध्ये प्रदान केली असावी. जर्सी क्रमांक 33-32 सर्वांना अशोक पाटील VIP नंबर दिलेत वाटतं चॉईस. जितू लाईक यश मिळालं, प्रदीप लाईक यश मिळालंय. दोन्ही गोलंदाजांना यश मिळाले. कमलाकर भोईर देखील येतात. जीत भोईरांचे बंधुराज, शांत स्वभावाचा खेळाडू, पण मैदानात मात्र खूप चांगली गोलंदाजी, चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्याच्या माध्यमातून. जितू राटाम ओर तिकडे मार्ग टाकला. सुनील थोडे क्षेत्ररक्षण कमी आहेत, पण देवीचा पाडा 40+ संघाचं मी कौतुक करेल, तरी देखील ते मैदानात उतरले आहेत. चेंडू यावेळेला पण सोडून दिलाय, वेल्लेप केल्यात. पंच सांगतात पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. अलीमकर देखील बघा फेरफटका मारतायत मैदानाचं. अगर एक दिवशी स्पर्धा तरी पण जबाबदारी मोठी आहे. चांगला चेंडू होता डाउंडी ग्राउंडच्या मध्ये खोदून काढला चेंडू. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून झाली चूक. वडी मिड विकेट क्षेत्ररक्षक येतो. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. किशोर बाद होणारच नाही. अगर किशोर किती वेगाने जातो बघा ना. दवसक धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 23 धावा. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केले ते त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जितू पाटील, सुनील बॅकफुट घेऊन पंच केला यावेळेला. टिपकावरच्या डोक्यावरना चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. धावफलक 27. सुनील चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू वेल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच वाईट चिखून करतायत. अशोक पाटील जेव्हा जेव्हा खेळाडू कमी असतात ना, तेव्हा गोलंदाज मी मगाशीच म्हणतो की जरा तरी दिशेपासून भटकला तर अतिरिक्त धाव तरी मिळते, नाहीतर आपण तर मोठे फटके तरी देखील येत आहेत हंगामातील. आता मला वाटतं अशोक पाटील दुसरी तिसरी स्पर्धा असावी 40+ ची, दुसरी आहे. आणि आपण तर माणिक पाटील स्मृती चषक देखील झालं. ते पुन्हा एकदा बॅकफुटे गेलाय. पॉइंटच्या डोक्यावरना चेंडू. पंचांचा इशारा काय तो पाहायचं याला. सीमारेषा पार, षटकार.
विचार केला तर जितूला देखील यश मिळालं, पण आपण तर प्रदीपने पहिल्या षटकात धावा दिल्या 16, जितूने धावा दिल्या तब्बल 18 धावा दिल्या. धाव कधी अशोक पाटील आम्हाला माहिती येतात 34 धावा. तर वारा देखील वाहतोय. या विभागात आपण आलो कॉमेंट्री केला. 2 मातेंचं दर्शन होतं, 2 देवींचं दर्शन होतं. मुंब्रा देवी, खरवली देवी. मला वाटतं खरवली देवी म्हणजे या गावाचं रक्षण करणार. शीळ असेल, खार्डी असेल, फडकेपाडा असेल, अजून आजूबाजूच्या गावांवर तिचं लक्ष आहे. आणि असेच लक्ष कृपादृष्टी राहिली पाहिजे देवींची आपल्यावरती. प्रदीप येते दुसऱ्या स्पेलमध्ये. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर सुगंध अलीमकरचं भरपूर आपण आता लक्ष आहे प्रत्येकांकडे. मला वाटतं प्रत्येकांकडे भोजन देखील ते पोचवत आहेत. स्पर्धा म्हटली ना अशोक पाटील भरपूर मेहनतीचं काम असतं. अशोक पाटील थोड्या दिवसात सागाव 40+ स्पर्धा देखील डिक्लेअर होईल. गेल्या वर्षी आमच्या मातोश्रीच्या नावाने 2 कॉईन होते सोन्याचे. यावर्षी आम्ही 3 ठेवणार आहेत 2025 मध्ये. फटका सुरेख आहे, सरळ बॅटने सरळ चेंडू होते आमच्या समालोचन कक्षामध्ये. षटकार. प्रदीप गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेटनं मार्क होता शाखला किशोर. फटका सुरेख आहे पुन्हा एकदा. वन्स अगेन चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार. चौकार. तरी ना देवीचा पडा 40+ ला फटका कुठला बसतोय तर खेळाडू नाही येत ते चेंडू अडवता आले असते. अशोक पाटील जबरदस्त बॅटिंग करतो किशोर. हा चेंडू पुन्हा एकदा लॉक केलाय. जितू पाटील त्यांच्या डोक्यावरना चेंडू निघून जातो यावेळेला. षटकार. पन्नास धावा दाखल करल्या. वेगवान 50 धावा दाखल कधी पाहू शकतो आपण. नीता स्मृती आगासन 40+ संघास आपण बघितलं तर जबरदस्त बॅटिंग टाळून द्या संघासाठी. 15 चेंडू झाले आहेत, अजून 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 22 धावा करतोय. फटका खूप चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड मिड ऑफ फॉरन चेंडू चालला लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव. गुड थ्रो. दर्शक धाव फुल करते आपण पाहू शकता यावेळेला. 51 कर यांचा वाढदिवस आहे. सकाळीच त्यांना आम्ही फोन करून शुभेच्छा दिल्या आणि आता केक देखील त्यांचा आपण कटिंग करूया. नितीन कहाणी मगाशीच सांगितलं की बाळू पाटील आता आपण 41 वर्ष झालो, त्यामुळे आता आपण वाढदिवस साधारण आपण नाही करणार, पण आपले जेवरती जे प्रेम करणार ते नक्कीच केक आणणार. ह्याला आपली माणुसकी म्हणा किंवा आपण वागतो ते चांगले, त्यामुळे लोकांना ते आवडतं म्हणून ते आपल्यावर प्रेम करतात. अशोक पाटील प्रेम सहजासहजी मिळत नाही. अशोक पाटील विकत तुम्ही घेऊ शकत नाहीये. प्रदीप तो सुनील बॅक पुढे गेला. पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चालला यावेळेला. क्षेत्ररक्षक घेतोय त्याला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. भास्कर भाने या स्पर्धेच्या माध्यमातून संदीप भाने, जर आमचा आवाज तुमच्यावर असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटर, एक चांगलं पंच देखील आहेत. पुन्हा एकदा राखोडा गेला. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आता झाले पुन्हा एकदा त्याच्याकडून चूक. एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा मिळत आहेत. गिरीश आहेत तिथे. 10 धाव फुलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 57 3 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अशोक पाटीलचा विचार केला तर सरासरी आले तब्बल 19 ची. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाऊया. डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया.
प्लस कॅप्टन आणि अडिवली 40+ कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अडिवली 40+ विरुद्ध वाकलन 40+. केला गोलंदाजी तर पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल आपण प्रदीपच्या 16, त्यानंतर आला जितूने धावा दिल्या 18. परत आपण चढता क्रम पाहिला, त्यानंतर अजून चढता क्रम पाहिला. प्रदीपने या षटकात धावा दिल्या तब्बल 23. अलेख वाढता गेलाय. प्रदीपचा जर विचार केला तर त्याने तब्बल धावा दिल्या 2 षटकांमध्ये 39. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? बाला महेश आहे. बाला या नावाने देखील भरपूर ते प्रसिद्ध आहेत. कॅमेरामॅन जयेशला आपण पाहू शकता. जीटीसीची संपूर्ण टीम तर पूर्णपणे ही टीम ना आता तयार झाली ती आपण सुशील पाटीलच्या माध्यमातून एक चांगले त्यांनी टीम तयार केली त्यांची जीटीसीची. फुलटॉज ऑन साइड आडव्या बॅटने पाठवून दिलं. पॅरल स्ट्रोक बघायला मिळाला यावेळेला. बॅकवर्ड स्क्वेअरलेग सीमारच्या पार षटकार. चेंडू 29 धावांची खेळी करतोय. 4 षटकार 1 चौकार. किशोरची बॅटिंग आली तर टाळ्या वाजल्याच पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग. अशोक पाटील काय बॅटिंग करतो किशोर. बाला पुण्याचा चेंडू बॉल बॅक ड्राइव्ह बघायला मिळाला. वाईट चेंडूला मी तर म्हणेल छेडछाणी केली. 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 धावावर समाधान वागते. धाव संख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 64 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. महेश उर्फ बाला खाडीगाव एनकोट राईट आर्म ओव्हर द कट मार्ग. चांगली भागीदारी बघायला मिळते सुनील आणि आपण पाहिले तर यावेळेला किशोरच्या माध्यमातून चांगला चेंडू तर सरळ खेळायचा होता. यावेळेला आपण तर चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुनील आणि आपण तर किशोरच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. महेश तो सुनील चांगला चेंडू यावेळेला आपण मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला 1 धाव कंप्लीट केली जाते. संख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 65. अशोक पाटील कमी खेळाडू आहेत त्यामुळे खेळाडू संघ ऐकायचं की ना इलाज आहे. अजूनही खेळाडू येत नाहीयेत. त्यांनी सांगितलं मी इनिंग संपेपर्यंत खेळाडू आले तर त्यांना चान्स मिळू शकतो खेळण्यासाठी. येणं फार गरजेचं आहे. महेश किशोर आज चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. ओ हो गुड कॅच. कार्बन कमाल कॅच. कृष्णा जर्सी क्रमांक 22-21 नितीन पाटील देखील आमच्या सोबत जॉईन होत आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. एक चांगले अष्टपैलू खेळाडू. वाकलन गाव म्हटलं तर बाईकचं गाव. वाकलन गाव म्हटलं तर मोठा तलाव आणि त्या तलावाचं वैशिष्ट्य खामदेव मध्ये. आणि एक दिवस असा असतो नितीन की तुमच्या गावात मासेमारीचा देखील एक दिवस असतो. त्याला आपण जर म्हटलं तर तला मारण्याचा दिवस देखील म्हणतो. चांगली संकल्पना आहे. या तुम्ही पकडू शकता मासे. 65 धावा. महेशला यश मिळालं तर कृष्णा आला. एक अतिशय आक्रमक बॅटर. नीता स्मृती आगासन 40+ संघाचा. चांगला चेंडू तर पडल्यानंतर खाली राहिला. डॉट चेंडूची समाप्ती. एक चांगलं षटक इथे संपलंय बालाच्या माध्यमातून. बघा नितीन कळण ओडिसावरनं केतन मात्रे मॅच खेळायला देखील आलाय. किती प्रचंड मेहनत, किती प्रवास. म्हणून तर तो मोठा खेळाडू बनत चाललाय ना.
इथून जर आपण खार्डीवरनं जाऊन डोंबिवलीला सांगायचं क्रिकेट खेळतो म्हणून आपण प्रवास जास्ती झाला. त्या षटकात धावा दिला फक्त आणि फक्त 8. एक गडी बाद केले धावसंख्या फलकर ते पण पाहू शकता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावा. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. दिनकर. नितीन या खेळाडूशी आपण बोलणार होतो पण आता त्याच्याकडे गोलंदाजी देत नाही. दिलीप आलाय. भाऊ ज्या प्रकारे तुम्ही केतनचा उल्लेख केला, प्रचंड मेहनत म्हणजे कधी तो कलकत्त्यात असतो, कधी डोंबिवलीत असतो, कधी आता ओडिसाला काल होता, आज आपल्या कल्याण डोंबिवलीत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघू शकतो ISPL मध्ये आपण खेळताना बघणार. कदाचित मागच्या वर्षी 16 लाख मिळाले होते, यावर्षी कदाचित 20-25 लाख रुपये केतनला मिळतील. नाही नितीन, मी तर म्हणेल त्याची मेहनत आहे पण ग्रामस्थांचा त्याला केलं सपोर्ट आहे. आणि मी तर म्हणेल कदाचित जी गावदेवी असेल ना आणि बजरंग बलीचं मंदिर त्यांचा आशीर्वाद आहे नितीन, खूप आशीर्वाद आहे. कारण का मला आठवते रेग्युलर क्रिकेट संघाने देखील हनुमानाचं मंदिर जेव्हा चालू होतं तेव्हा भरपूर असं तुम्हाला सहकार्य देखील केलं होतं. हा असं म्हणजे देवाला जर तुम्ही सहकार्य केलं ना, देवाचे जर तुम्ही धावना केले तर देव तुम्हाला नक्कीच पावेल. आणि नाहीतर देवाची तुम्हाला जर आवडत नसेल तर मग फायदा नाहीये. गोलंदाजी मार्फत दिलीप येतोय. फुल टॉस आहे. पुलकराचा तर यावेळेला फटका फसलाय. झेलची शक्यता आहे. दिनकरने सोपा झेल सोडलाय. संख्या धाव फलकर ते पण पाहू शकता. यावेळेला 66. शरदकडे स्ट्राईक आहे. जितू पाटील नाराज होत आहेत. खेळाडू अजूनही येत नाहीये. येणं फार गरजेचं आहे. अर्धशतकवीर असोसिएशनच्या माध्यमातून ज्या टी-शर्ट मिळाल्या त्या प्राप्त खेळतायत सुनील आणि स्ट्रायकरला कृष्णा. दिलीप गोलंदाजी मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्पिन आक्रमण. चेंडू यावेळेला पण पहिले तर एक्सटेन्शन झाले. चूक एकदा कंप्लीट केले ते लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने चाललाय. पंचांचा इशारा काय तो चौकार. संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. 70 धावा हे जोरात लागली होती. +50 आल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात देखील धावा 50+ आल्या होत्या. आता देखील धावा 50+ आल्या आहेत. आता 70 झाल्या आहेत आणि चेंडू बाकी आहेत. अशोक पटेल आम्हाला सांगतात की अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिला प्रवेश फी भरायची बोली तर सगळ्या जणांना पैसे काढावे लागत होते पण आता एक जण प्रवेश फी भरतो पण 11 खेळाडू जमत नाही. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केला. पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमेरेषे पार. हा बैल मुजे मार. षटकार. नाही नितीन पाटील देखील आपल्यासोबत आपण इथं बसले तर नितीन काळन ते देखील सांगतात आमचं पण तीच आहे व्यथा की आमचे देखील खेळाडू अजून बाकी देणं. नाही या खेळाडूंनी मित्र म्हणेल संघ नाईक जेव्हा प्रवेश फी भरतो तर सांगतच असेल ग्रुपवर टाकत असेल. आजकाल प्रत्येक गावात ग्रुप आहेत. दिलीपने एंड बदललाय. फरक पडत नाहीये. चेंडू चेंजअप पेस होता. गती परिवर्तन. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या आपण कधी 76. याच्या आधी डोंबिवली फुट प्लस संघाने देखील खूप चांगली धावसंख्या उभारली होती. अशोक पटेल मला सांगतात तब्बल त्यांनी धावा केल्या होत्या 71 पण आता 76 झाल्या आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. चेंडू वेगाने चालला मिड विकेट आणि आपण तर वाईड स्लॉंगच्या मधून सीमारेषा पार. चौकार. लागले आहेत. हायेस्ट धावा झाल्या आहेत. टाळ्याहून जाते नितास्मृती आगासन फुटी प्लस संघासाठी काय बॅटिंग केले. प्रत्येकाचं योगदान राहिले. किशोर असेल, गंगाराम असेल, सुनील असेल तर कृष्णा. मगाशी मी म्हणतो कृष्णा एक अतिशय घातक बॅटर या संघाचा डावखुरा. एक कृष्णा मळवी आपण जर बघितलं तर नेल्सनचे बाबा. एक कृष्णा चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू स्वीप केलाय. पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धाव संख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. यावेळेला 84 धावा आणि 85 धावांचं मोठं लक्ष यावेळेला आपण पाहू शकता. देवीचा पडा 40 प्लस संघासमोर आहे. 17च्या सरासरी धावा करायचंय. इथून आव्हान पार होते की नाहीये हे जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. चला आडिवली 40 प्लस आणि वाकलन 40 प्लस संघाने टॉस साठी वाकलनचे आलेत. आडिवलीचे कॅप्टन या टॉस करूया आपण इनिंग ब्रेक मध्ये. चला कॅप्टन या अगस्त आपण वाकलन 40 प्लस आलेले प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40 प्लस. आडिवली 40 प्लस कॅप्टन या पप्पू
या आणि लवकर. सुनील माने, संदीप माने कॅप्टन आपण या टॉस साठी प्लीज. तर किशोर कुठे असतील तर जरा लवकर या आपण. संजय अलुंकर आपण या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला नित्या स्मृती आकाशन फिल्डिंग लगेच दाबायचे. नित्या स्मृती आकाशन 40+. शिलगाव 40+ क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेची चर्चा आहे, ऊन भरपूर आहे भाऊ. वैदेही प्रभात वाकलन 40+ संघ यानंतरची मॅच असेल ती म्हणजे अडिवली पक्ष वैदेही प्रभात वाकलन 40+ क्रिकेट संघामध्ये मॅच असणार आहे. चला जरा दिनेश जर कुठे असाल तर, किशोर आपण जर कुठे असाल तर या लवकर. आपण नितीन काळन यांचा बर्थडे देखील सेलिब्रेट करू. करतो ना, जो माणूस आपला आवडत असतो त्याच्यासाठी आपण केक काय काही आणू शकतो. मग त्यामुळे आता केक आणलाय तो कटिंग करू आपण. नितीन काळन, जरी तुम्ही म्हणलात की नाही मला बर्थडे सेलिब्रेट नाही करायचा, पण आम्हाला तुमचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. टॉस करून घ्या. चालेल, टॉस करा नितीन. नितीन सुधालेत. जीटीसी लाईव्ह, जीटीसी लाईव्ह. संजय अलिमकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण टॉस करूया. पहिला आपण टॉस करूया, नंतर आपण केक कटिंग करू. नितीन काळन थांबा जरा 1 मिनिट. दादा वरतीच आपण टॉस करून घेऊया. पहिला अडिवली 40+ आणि आपण तर वाकलन 40+ मध्ये आपण टॉस करू आणि त्यानंतर नितीन काळन यांचा बर्थडे देखील आपण सेलिब्रेट करू. 1 मिनिट जरा सर्वांनी थांबायचंय. नितीन काळन, आम्ही तर तुमच्यावर प्रेम करतोच करतो, पण खेळाडूंचं पण प्रेम आहे. नाही श्रीनाथ पाटील, प्रेम का मिळतं? तुम्ही जर लोकांना प्रेम दिलं तर तुम्हाला प्रेम मिळेल. प्रेम हे विकत नाही मिळत ना. नाही विकत प्रेम नाही मिळणार. दिलं तरी ते तेवढ्या पुरतच देतील. क्षणिकाचा सुख असतो. वाकलन संघ टॉस विन आहे. डिसिजन आम्हाला लगेच कळवा आणि जाऊया आपण लगेच नितीन काळेंचा बर्थडे देखील सेलिब्रेट करूया. डीजे मास्टरला विनंती आहे आपण बर्थडे सॉन्ग देखील तयार ठेवायचं आहे. 1 मिनिट नितीन, सर्व या. शिवाजी दादा आपण या. श्रीनाथ आपण या. 1 मिनिट जरा आगासा संघ आम्ही केक कटिंग करतोय.
शेलगाव आणि शेल 40+ संघाचा खरंच मी मनापासून आभार व्यक्त करेल, ज्यांनी आज वाजव्यास माझा इथे साजरा केला आणि संपूर्ण 40+ क्रिकेट असोसिएशन आणि आमचे 40+चे सर्व खेळाडू नेहमीच आमच्यावरती खूप सारं प्रेम करताना असंच प्रेम असू द्या. पंच्याऐंशी धावांचं लक्ष आहे, म्हणजे लक्ष थोडंसं मोठं आहे. 84 धावा केल्यात, 85 धावांचा पाठलाग करायचे. धावा पाठलाग करायचे. पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्र परिवार, सर्व फॅमिली आणि खास करून माझी 40+ संघटना, रेग्युलर क्रिकेट असोसिएशन सर्वांचा आभार व्यक्त करेन, ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला तुम्ही दिल्या. आणि आज खरंच सील ग्रामस्थांनी जो माझा वाढदिवस साजरा केला, संपूर्ण आमचा SP पॅनलचे पंच, सील स्कोरर, सर्व समालोचक मित्र, सर्वांचा आभार. किशोरचा पहिला चेंडू आपण जितूसाठी सिंगल मिळाले. शॉट फाईन लेग वर बघा, क्षेत्ररक्षक वेगाने आले. फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती, थोडीशी घाई दाखवली होती. माझा सोमनाथ मुंडे बघा लगेच बॅकअप देत आहेत. पंच्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू कार्पेटची सहाय्याने घेतात. प्रदीपने सांगितलं आजच आमचे मित्र संदीप भाणे फटका चांगला आहे मिडऑनवरून लॉंग ऑनच्या दिशेने, मात्र बिंदास वेगाने आले होते. प्रयत्न चांगले होते, मात्र प्रयत्नाने यश मिळालं नाही. धावा 4 मिळतील चौकार. खेळाडू कॅप्टन आम्हाला खूप सारं प्रेम देतात, त्यांचा नेहमीच आशीर्वाद आमच्या पाठीशी. आणि हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर जातोय का बघायचंय, आणि चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. नितीन जोशी यांचा मी उल्लेख करेल. जुने डोंबिवली म्हटल्यानंतर खूप सारं प्रेम. महेश दादा पाटील असतील, अमित पाटील. दुसरा चौकार आला या षटकातील, 10 धावा. शिवाजी जोशी यांचा मी उल्लेख करेल. प्रत्येक गावातील खेळाडू आम्हाला खूप सारं प्रेम देतात, मैत्रीचं नातं आणि भावाचं नातं. कारण 40+ संघटना हीच एक फॅमिली आहे आणि संपूर्ण परिवाराचं मी आता आभार व्यक्त करेन, कारण लक्ष या मॅच मध्ये 85 धावांचे. 10 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आमचे सुशील पाटील असतील, डायगाचे दिपेश गीत, टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर, सकाळीच त्यांची भेट झाली, त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. इथे फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली आहे, एक सिंगल मिळेल. धावसंख्या 11 वरती पोहोचली. 85 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. 11 धावा आतापर्यंत किशोरने खर्च केल्यात. एका बाजूला लोटवाई क्रिकेट संघ देवीचा वाडा 40+ आणि दुसऱ्या बाजूला नीता स्मृती आगासन 40+. इथे फटका सुंदर आहे, पॉवर प्लेचा योग्य वापर आहे. चंद्रकांत पाटील वेगाने धावतायत. या क्रीडांगण विभागामध्ये ते बऱ्याच वेळा सराव करत असतात. 3 धावा इथे मिळाल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. श्रीनाथ पाटील यांचा इशारा आलाय. धावसंख्या 14. धन्यवाद विनोद दादा. 14 धावा आल्यात. 85 चा पाठलाग आणि 14 धावा आल्यात, म्हणजे 71 अजूनही करायच्यात. चोवीस बॉल मध्ये 71 रन्स करायचे आहेत. आमचे GTC ऑपरेटर आपण पाहतोय सुशील पाटील, स्वतः फाउंडर सुद्धा आहेत. यशला तुम्ही पाहिलं, जयेशला तुम्ही पाहिलं, परेशला तुम्ही पाहतात कॅमेरामॅनच्या भूमिकेत. फिल्डिंग लगेच लावायचे. नीता स्मृती आगासन 40+ संघ चांगला संघ आहे, चर्चेत असतो नेहमी, कारण की अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या टीम मध्ये. गंगाराम येतात गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज गंगाराम.
गोलंदाज दुसरं षटक घेऊन येत आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक 71 रन्स पुढच्या मॅच मध्ये. वैदई प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ कॅप्टन नितीन पाटीलने टॉस जिंकलेला आहे. दुसऱ्या बाजूला अडिवली 40+. अडिवली गाव म्हटल्यानंतर भरपूर साई भक्त या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. दरवर्षी साईंचा भंडारा साजरा केला जातो. मात्र इथे फलंदाज प्रदीप मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का लागत असताना लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा 40+ संघाला प्रदीप मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. त्यानंतर प्रकाश मात्रे मोठा गावचे ते उपाध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष आपण पाहतो कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच काटे गावचे अर्जुनभाई पाटील जे 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि वार्षिक संमेलन सोहळा तुम्ही दरवर्षी पाहता. इथे बॅटची कडा जरूर लागली होती. कठीण झेल होता थोडासा विक्रमसाठी. सोमनाथ हेच सांगतायत. हरकत नाही, 1 रन मिळाली. धावसंख्या 15. लक्ष मोठं आहे. 85 धावा चेस करायच्या आहेत. क्रिकेट खेळामध्ये कोणतेही टार्गेट सेफ नाही. इंटरनॅशनल तुम्ही पाहिलं ज्यावेळी 434 ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने त्याचा पाठलाग केला. T20 मध्ये न्यूझीलंडने 249 केल्या होत्या. त्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने केला. अशक्य काही नाहीये. मात्र गोलंदाजी चांगली होते गंगारामकडनं. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या चांगली गोलंदाजी करतायत नीता स्मृती. आकर्षण 40+ संघ चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि पुरस्कर्त्यांच्या यादीत त्यांचं नाव नेहमी घेतलं गेलं. चेंडू कार्पेटचे साने घेत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. किशोर आहेत. त्यामुळे दुसरी धाव कदाचित मिळणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. विशाल अलिमकर यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. 5 षटकांमध्ये 85 धावा चेस करायचे आहेत. धन्यवाद विशाल. सकाळी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या जवळजवळ मला वाटतं 8:15 वाजता. सुशील कधीपासून विचारते आहेत. पायचीचं स्ट्रॉंग अपील आहे. फलंदाज बाद होईल. राजू मात्रेला माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का देवीचा पाडा 40. चंद्रकांत इथे बघा काय फिल्डिंग आहे. चांगली फिल्डिंग आहे चंद्रकांतची. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय ती 17 वरती. लक्ष्य 85 धावांचे. पुढच्या मॅच मध्ये वैदेही प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ संघाने टॉस जिंकलेला आहे. नितीन पाटील कॅप्टनच्या भूमिकेत होते. भरपूर खेळाडू या गावाने दिलेले आहेत. षटक क्रमांक 2 समाप्त होईल.
85चा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 2 षटकात पॉवर प्लेच्या 18 धावा आल्यात. कमी खेळाडू आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 67 18 बॉलमध्ये 67 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. सलग तिसऱ्या मॅच मध्ये श्रीनाथ पाटील यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहता. मॅन फ्रॉम नागाव स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. चला फिल्डिंग लगेच लावायची. 3 षटकांत तुम्ही चर्चा करू शकता. आगासन टीम 2 षटकं झालेली आहेत. पुढच्या दोन्ही टीमने रेडी राहायचे. आडिवली आणि वैदई 11 प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ कितन मात्रेची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. वाकलन गाव म्हटल्यानंतर 2 दिवसात काल आय थिंक मैदानाच्या आतमध्ये लागत असताना संपूर्ण टेनिस क्रिकेट आम्ही आभारी आहोत. ज्यापासून आम्ही समालोचन करतो खूप सारं प्रेम टेनिस क्रिकेटने आम्हाला दिलेलं आहे. सर्व आमचे खेळाडू मित्र परिवार आणि एक फॅमिली म्हणून आम्ही या क्षेत्राकडे पाहतो. खरं तर समालोचन करत असताना भरपूर मैत्री वाढली. त्याचं कारण टेनिस क्रिकेट. बाळा बॅटिंग करण्यात आले. महेश उर्फ बाळा. चंद्रकांत चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. तिसरा षटक मार्ग असताना चांगली गोलंदाजी आपल्या पाहायला मिळाली. आज 12:15 वाजता पहिली मॅच सुरू झाली. मात्र आयोजक 9:30 वाजल्यापासून रेडी होते. मान्यवर 9:30 वाजल्यापासून रेडी होते. मात्र संघ उशीर आले. GTC वाहिनीचे आमचे सर्व सहकारी 9:15 वाजता इथे आले होते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळते. 85चं लक्ष. अँडीला सुद्धा तुम्ही आज पाहिलं इन ऍक्शन मध्ये. जॉन्टी रोडच्या जागेवरती होते अँडी. जयेशने कॅमेरा सुद्धा त्याच्यावरती मारला होता. असं वाटलं होतं व्हाईट बॉल असेल पण त्याला छेडछाणी केली बाळाने. अँडी सारखा फलंदाज अजूनही येणं बाकी आहे. आणि अँडी आले तर 3 षटकांसाठी 1000 रुपये आमचे कॅमेरामॅन जयेश यांच्याकडनं. आमचे ड्रोन कॅमेरामॅन आहेत GTCचे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बिंदास बघा. बिंदासला माहिती ना सिंगल डबलने आपलं नुकसान होणार नाही त्यामुळे काही केली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये 56 धावा तुम्ही पाहिल्या उंबारलीच्या. त्या चेस केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये जुनी डबलीच्या 71 पाहिल्या. त्या चेस झाल्या नाहीयेत. तिसऱ्या मॅच मध्ये 84 केल्यात. नीतास्फूर्ती आगासने त्या चेस होतील की नाही हा प्रश्न अजूनही मॅच सुरू आहे. मात्र चौथ्या मॅच मध्ये वैदेही वाकलन 40+ प्रभात क्रिकेट संघ वाकलन संघाने टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नितीनने. व्हाईट बॉल आहे. बिंदास काहीतरी सांगतात. एक्झॅक्टली चेंडू तुम्ही कुठे रिलीज करताय. आजही मला आठवतंय देवीचा लोटूवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा 40+ ची स्पर्धा. विकेट हॅट्रिकला आय थिंक मला वाटतं 3 कोंबडे होते आणि बिंदासला ते बियाले होते. राम्या मात्र आपण पाहिलं तर संदीप मात्र यांच्या माध्यमातून हा चांगला चेंडू होता. षटक संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे.
आणि 3 षटकात बघा फक्त आणि फक्त सुशील आपण पाहतोय धावा 22 85चं लक्ष होतं आणि 22 धावा झाल्यात म्हणजे 12 चेंडूमध्ये 63 म्हणजे मॅच इथून जिंकणं कठीण झालंय ते देवीचा बाडा 40+ संघाला या क्रीडांगणामध्ये खाडी चषक मध्ये देवीचा बाडा 40+ संघाने सुद्धा चांगला खेळ केला होता 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि राजू मात्र बेस्ट फिल्डर होते मला आठवतंय पुढच्या मॅच मध्ये आडिवली 40+ ला बॅटिंग करायची आहे कारण की वैदेई प्रभात क्रिकेट संघ वाकण 40+ ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय येत्या 16-17 तारखेला वाकणची 40+ ची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे भोलेनाथ गायकर मला वाटतं काय सराव गोलंदाज आहेत भोलेनाथ गायकर मात्र बॅट घेऊन ते थोडंसं ड्रिल करून बघतायत की आज कदाचित बॅटिंग करायची मला वाटतं वाकण संघ सुद्धा एक चांगला संघ आहे टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चा राहिली यापुढे मगाशी बाळूंनी उल्लेख केला 4 व्हीलर असतील 2 व्हीलर असतील आणि गाड्यांचं गाव म्हणजे वाकलन असं ओळख निर्माण झाली टेनिस क्रिकेटमध्ये सध्या केतन म्हात्रे ISPL मध्ये मागच्या वर्षी 16 लाख रुपये त्याला मिळाले होते यावर्षी कदाचित 20-25 लाखही मिळतील करण अंबाला असेल केतन म्हात्रे असेल कृष्णा सातपुते असेल भावेश पवार असतील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते मागच्या पहिल्या ISPL मध्ये बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज मला वाटतं नाना होते प्रथमेश बेस्ट बॅट्समन करण अंबाला मालिकावीर होते नक्कीच आपल्या ग्रामीण जे खेळाडू जितके आपल्याला खेळताना दिसतील त्याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो आपण पाहतोय शील गावावरती नेहमीच ज्यांचं खूप सारं प्रेम राहिलं आणि आपले सर्वांचे लाडके ज्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटची फ्री एंट्री कोणतीही प्रवेश फी नसणारी स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेचे आपण पाहतोय जयेंद्र शेठ बोडके साहेबांचे ते आगमन झाले दादांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय आणि या स्पर्धेत सुद्धा त्यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय जयेंद्र शेठ बोडके साहेबांचे दाखमाजरे ज्यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा पाहिली ज्या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नसते अशी स्पर्धा जयेंद्र शेठ बोडके चषक आणि त्या स्पर्धेचे आपण पाहतो लाडके आयोजक जयेंद्र शेठ बोडके साहेबांचे इथे आगमन झाले साहेबांचं मनपूर्वक स्वागत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सदानंद आहेत मला वाटतं गोलंदाज इथे फटका चांगला आहे धावा 4 मिळतील चौकार चांगली फटकेबाजी गंगाराम बॉलरचं नाव सदानंद आहे ना सदानंद आहे 2 चौकार आले बॅक टू बॅक गिरीशच्या बॅट मधून धावसंख्या 30 वरती पोहोचली 85चं टार्गेट आहे जयेंद्र शेठ बोडके यांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती आणि त्यांच्या माध्यमातून सर्व प्रेरणा तालीमकर यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत साम्राज्यावरती नेहमीच प्रेम करणारे म्हणजे प्रेमनाथ अलीमकर आणि इथे चेंडू हवेत आहे विकेट मिळेल का नक्कीच फलंदाज बाजूल जयेंद्र शेठ बोडके ज्यांच्या माध्यमातून सुशील सर्व समालोचक आणि पंचांसाठी गेट टुगेदर हा कार्यक्रम सुद्धा ते आयोजित करतात एकविरा येते जर मागच्या वर्षी इन्व्हाइट केलं होतं त्यांनी नेहमीच समालोचक पंचांवरती त्यांचं खूप सारं प्रेम असतं जयेंद्र शेठ बोडके प्रेमनाथ अलीमकर गिरीश बाद झाले तिथे दिलीप आले बॅटिंग करण्यासाठी मॅच थोडीशी एकतर्फी आता त्यामुळे गोलंदाज सदानंदचाही वापर करण्यात आलेला आहे पहिल्या षटकात किशोर दुसऱ्या षटकात गंगाराम तिसऱ्या षटकात चंद्रकांत आणि आता सदानंद क्या बात आहे चांगली गोलंदाजी करतात म्हणजे गोलंदाज तुम्हाला तयार करून ठेवायचे किशोर वेगाने आले होते मात्र चेंडू सीमा या षटकातील हा 3रा चौकार थोडस फटकेबाजी आता सुरू झाली मात्र टार्गेट 85 मागच्या मॅच मध्ये 72 म्हणजे चेस झाल्या नाहीयेत मात्र तरी वैदी प्रभात क्रिकेट संघ वाकलन संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅच मध्ये त्यामुळे बॅटिंग करावी लागणार आहे
अडिवली 40+ ला. इथे क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाहीये. फाईन लेगला चेंडू थोडासा बाउन्स झालाय, त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. या षटकातील हा 4था चौकार. संजय आलिमकर आपल्यापासून रजा घेत आहेत. पुन्हा ते इथे दाखल होणार आहेत. 6-43. संपूर्ण मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केले. आपले सर्वांचे लाडके माजी आमदार सुभाष भोईर साहेब, राजूदादा पाटील असतील, राजेशजी मोरे साहेब असतील, काशीनाथदादा पाटील असतील, विनोदजी रतन पाटील असतील, जयेंद्र शेठ बोडके, सुमित भोईर साहेब. जयेंद्र शेठ बोडके यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळते सुमित भोईर साहेबांच्या बरोबर बाजूला. दिनेश पाटील साहेब असतील, प्रेमनाथ अलिमकर यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. संजय अलिमकर यांचा एक कटआउट पाहायला मिळतोय. सुंदर अलिमकर यांचे एक कटआउट. इथे मात्र आता मॅच जिंकणं कठीण झालंय, मात्र फक्त औपचारिकता उरली. मात्र पुढच्याही मॅचचा सराव तुम्ही करून घेऊ शकता. 85 आणि बहुपडीला या मॅच मध्ये खरं तर 3 खेळाडू जे कमी होते त्याचा नुकसान भरपूर झाला. देवीचा वाडा 40+. पॉवर प्ले मध्ये एकच खेळाडू बाहेर होता. दुसऱ्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये एकही खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होता आणि त्याचा पुरेपूर फायदा किशोरने घेतला. प्रत्येक बॅट्समनने घेतला. नीता स्मृती आगासंजा. दिलीप थोडासा सराव करून घेत आहेत. आज गोलंदाजी मिळाली त्यांना. किशोर तुम्ही पाहतायत कारण या सीझनची पहिल्या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी मिळाली आगासनला. नारिवलीच्या स्पर्धेत रनरअप. असं वाटलं होतं फायनल जिंकतील. 6 बॉल 10 रनची गरज होती. सगळे यश सुद्धा आमच्यासोबत चर्चा करत होते. मिड विकेट वरनं बघा क्षेत्ररक्षक आले चंद्रकांत. फ्लेक्सिबल क्रिकेटर आहेत. आणि सुनील मुंडे तुम्ही पाहतात गोलंदाजी करतात. नेहमी केजू मुंडे त्यांचा उल्लेख करतात की सुनील मुंडे यांना मी क्रिकेट बघून शिकलो, त्यांनी मला गोलंदाजी शिकवली. याचा उल्लेख ते करतात ज्यावेळी आमच्यासोबत चर्चा करतात. हाई स्कोरिंग मैच. क्या बात है. टेस्ट क्रिकेट. टेस्ट क्रिकेटला भरपूर प्राधान्य आणि अखेर हार्ड लक देवीचा पाडा 40+ संघ. हार्ड लक राजू मात्रे आपला सन्मान सुद्धा होईल आमच्या 40+ संघटने.